या महाराष्ट्रामध्ये 1 एप्रिल 2024 पासून ग्राम रोजगार सहाय्यक महाराष्ट्र संघटना पूर्ण महाराष्ट्रामध्ये ग्राम रोजगार सहाय्यकानं काम बंद आंदोलन केलेलं आहे। आणि हे आंदोलन ग्राम रोजगार सहाय्यकाच्या प्रमुख ज्या मागण्या आहेत त्यामध्ये प्रमुख एक मागणी म्हणजे 3 ऑक्टोबर 2024चा GR, जो GR आपल्या महाराष्ट्राचे आत्ताचे उपमुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी काढलेला आहे की त्या GR मध्ये ग्राम रोजगार सहाय्यकांना 8,000 रुपये आणि त्यानंतर भत्ते आणि डेटा असं मिळून 2,000 रुपये असे 10,000 रुपये प्रत्येक महिन्याला, प्रत्येकी 10,000 रुपये महिन्याला असा GR 3 ऑक्टोबर 2024 मध्ये काढला। आज जवळपास 18 महिने झाले त्या GR ची या शासनानं अंमलबजावणी केली नाही। तसेच ग्राम रोजगार सहाय्यकांना वेतन जे मिळते ते अत्यंत 2.25%, 4%, 6% अत्यंत कमी आहे। आणि ह्या ग्राम रोजगार सहाय्यकांना काम एवढं लावलं की हे काम अर्धवेळ नसून पूर्ण वेळ आहे। या महाराष्ट्रामध्ये ग्राम रोजगार सहाय्यक पूर्णपणे भरडला चालला आहे। ग्राम रोजगार सहाय्यकाला जे मिळणारं वेतन आहे ते 6-6 महिने, 8-8 महिने मिळत नाही आणि ते त्यांच्या थेट खात्यावर मिळत नाही, ते ग्रामपंचायतच्या खात्यावर जाते। अहो, मजुरांना मिळणारी 312 रुपये मजुरी ही त्यांच्या वैयक्तिक खात्यावर जाते आणि ग्राम रोजगार सहाय्यकाचं मानधन हे ग्रामपंचायतच्या खात्यावर जाते, म्हणजे चोरांच्या हातात जाते। ग्राम रोजगार सहाय्यकांना ते मानधन मग कुठं सरपंचच बदललेलं असतंय, कुठं ग्रामसेवकच बदललेला असतंय, त्या सहीचा नमुना घेऊन त्या बँकेत जाणं लागतं आणि ते सरपंच ग्रामसेवक ते 4 तुटपुंजी जे मानधन मिळालेले असते त्याबद्दल बी त्यांना आशा असते की त्याच्याकडून पैसे काढावं। ही शोकांतिका आहे रोजगार सेवकाची। ग्राम रोजगार सेवकांना थेट DBTद्वारे त्याच्या वैयक्तिक खात्यावर मानधन मिळावं। आणि आता फेस ID ही संपूर्ण कामाला लागू केली। अगोदर फक्त सार्वजनिक कामाला फेस ID होती मजुराची, आता वैयक्तिक कामाला बी ID आली आणि वैयक्तिक कामाला ID आल्यामुळे कामं असे प्रचंड वाढले आणि एकटा रोजगार सेवक मोठ्या गावामध्ये कोणकोणत्या ठिकाणी हजेरी घ्यायला जाऊ शकेल आणि हजेरी घ्यायला जाऊ शकत नाही, कारण तो अर्ध वेळ आहे। 2 टाइमची हजेरी घ्यायची म्हणल्या पूर्ण वेळ पाहिजे। आम्हाला अर्धवेळचा दर्जा नाही पाहिजे, आम्हाला पूर्ण वेळ दर्जा पाहिजे। आमच्या प्रमुख 3 मागण्या आहेत। 3 ऑक्टोबर 2024चा GR लागू करावा शासनाने, आम्हाला पूर्ण वेळ करावा आणि DBT प्रणालीद्वारे आमचं थेट खात्यात आमच्या वैयक्तिक मानधन जमा करावं। ह्या आमच्या 3 प्रमुख मागण्यासाठी आज आम्ही आणि 1 एप्रिल 2024 पासून आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम बंद आंदोलन केलं। त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज परभणी जिल्ह्यामध्ये इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही आंदोलन करायलो की 1 एप्रिल 2024 पासून काम बंद आंदोलन केलं तरी आम्हाला आणखी कुठल्याही शासनाकडून आमच्या 3 ऑक्टोबर 2024चा निर्णय झाला नाही किंवा आमचा DBTद्वारे प्रणालीद्वारे थेट खात्यात मानधन मिळालं नाही, आम्हाला पूर्ण वेळ काही आणखी शासनानं कोणतीही आमची ठोस असा निर्णय घेतला नाही। त्यामुळे आज आम्ही परभणी जिल्ह्यामध्ये काम बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आजच्या दिवशी धरणे आंदोलन धरत आहोत।